कसं करावं मतदान समजून घ्या, स्टेप बाय स्टेप, अगदी सोप्या भाषेत। अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे। प्रत्येकाने स्वतःचा मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे। मतदान केल्यामुळेच आपली लोकशाही बळकट होणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने मतदान हे करायलाच हवं। आता हे मतदान कसं करायचं हे आपण समजून घेऊ। तर नगर मनपासाठी प्रत्येक प्रभागात 4 उमेदवार आहेत, म्हणजे आपण प्रत्येकाला 4 वेळा मतदान करावे लागेल। आता 4 वेळा मतदान करायचं म्हणजे काय, तर आपण जेव्हा मतदानाला जाऊ तर आपल्यासमोर 4 मशीन्स असतील। आपल्यासमोर अ, ब, क, ड असे 4 पर्याय असतील, म्हणजे 4 ईव्हीएम मशीन्स असतील। अ जागेसाठीच्या मतदानासाठीची मशीन ही पांढऱ्या रंगाची असेल, ब जागेसाठीच्या मतदानाची फिकट गुलाबी रंगाची मशीन असेल, क जागेसाठीच्या मतदानासाठी फिकट पिवळ्या रंगाचे मशीन असेल आणि ड जागेसाठीच्या मतदानासाठी फिकट निळ्या रंगाची मशीन असेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 4ही मशीनवरील एका उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे। जेव्हा हे 4ही बटन तुम्ही दाबाल तेव्हा सर्वात शेवटी लाल रंगाचा दिवा लागेल, बीप होईल। हा लाल बझरच तुमचे मतदान यशस्वी झालंय हे सांगेल। आता यात आणखी एक गंमत म्हणजे जर तुम्ही 1, 2 किंवा 3 मशीनवरील बटन दाबली व बाकीची दाबली नाही तर लाल दिवा लागणारच नाही। म्हणजे जोपर्यंत तुम्ही 4ही मशीनवरील मतदान प्रक्रिया पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुमचं मतदान यशस्वी होणार नाही। आता ज्याला उमेदवारच आवडणार नाहीत त्यासाठी नोटाचा पर्यायही आहे। हा पर्याय दाबल्यावरही बझर वाजेल। मतदान कुणालाही करा, पण प्रत्येकानं मतदान करावंच असा आग्रह अहिल्यानगर लाईव्ह 24 धरत आहे। मतदान करा, लोकशाही बळकट करा।